रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माझ्या घरातली प्रसन्न सकाळ सुरुवात. बाबांचं स्नान वगैरे झालेलं आहे. बाबा आता पूजा करत आहेत आणि माझे दोन्ही पिल्लं उठलेले आहेत. आता बघूया त्यांची काय काय मस्ती असते ती. सकाळची कामं करायची ना, ब्रश करायचा, तयार व्हायचं. उठलं खेळायला. हा पिल्लू, गुड मॉर्निंग. चल तिकडून येऊन इकडे झोपलं पिल्लू सकाळी सकाळी. चला चला उठा, चला चला रेडी व्हायचे ना. हे घे ब्रश घ्या, चला चला. चॉईस, चूज युअर ब्रश. गुड बॉय दादा. चला ब्रश करा लवकर, चला 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 चला. दादा दादा करायला तसं, दादा तसं. गुड बॉयज. देवेश, मस्ती करण्यात वेळ नको घालू. चल रेडी व्हायचे पटकन. आधी प्रज्ञेशला करू दे. काय पिल्लूला दे कोलगेट, दे पटकन. प्रज्ञेश घे मग कोलगेट घे. चल लवकर ब्रश कोण करते? हा लवकर ब्रश कोण करते? देवेश त्याला ब्रश दे. कोलगेट दे, कोलगेट दे. ब्रश दिले, घेतलाय पिल्लूने. चल दे लवकर. देवेश मस्ती नको, सकाळी सकाळी लेट होते. आईल तयार व्हायचे. आणि काय पहिलेच बरं होतं. दोघांचे स्कूल वेगवेगळ्या टाइम. तू गेल्यानंतर स्कूलमध्ये प्रज्ञेश उठायचा मस्त. प्रज्ञेशला पिल्लूला तुझ्यासोबत उठावं लागेल. त्याला करू दे ना पहिले ब्रश. देवेश तू प्रज्ञेश उठायच्या पहिले उठून रेडी होत जा. नंतर मी पिल्लूला उठवणार उद्यापासून. हा नंतर तू कर. जाऊ दे, थांब थोडस. गुड बॉय. माझ्या समजदार पिल्लू आहे हे. थांबते, वेट करते ना. गुड बॉय माझी पिल्लू. थँक्यू. पण देवेश दादानी कसं काय मदत केली? अरे बापरे. छान करायची मग पिल्लू. हा दादा सारखंच्या. व्हेरी गुड. नॉटी बॉय देवेश. प्रज्ञेशचं ब्रश सुरू आहे तर लाईट बंद करून पळायला. बदमाश माझं पिल्लू, नुसतं बदमाशही आहे. नॉटी बॉय माझा, नॉटी बॉय. तू असाच झोपून राहा. मी प्रज्ञेशला फक्त स्कूलमध्ये नेऊन सोडते. तू अशाच घरीच झोपून राहा. सुट्टी तर नाही घ्यायची, परंतु अशाच झोपून राहा. कसं जाणार बघतो तुझ्या स्कूल. हो ना.
तिकडे मुलांची तयार होण्याची घाई आणि इकडे स्वयंपाकाची घाई, सगळी कशी तारांबळ उरते. तरी पण मी सकाळीच लवकर उठून सगळं तयार करून ठेवलं. बाकीचं उर्वरित मला आई खूप मदत करतात. अरे प्रज्ञेशच्या मागे पळण्यामध्ये ह्यांच्या थोडेसे माझे आप्पे करपूनच गेले. इकडे पोळी पण भाजत आहे आणि सगळी अशी गडबड. आज देऊच्या लाडक्या हातूचा बर्थडे आहे म्हणून सगळं काही ब्रेकफास्ट वगैरे मी स्पेशल केले. डोसा करून ठेवलाय आणि छान असे आप्पे पण टेस्टी केलेत. त्यांच्या आवडीचं सगळं ब्रेकफास्टमध्ये बनवलंय. आणि देवेशला आज पोहे होतं रेसिपी मेनू कार्डमध्ये, तर पोहे बनलेले आहेत. त्यांच्या भाजीमध्ये आज पनीरची भाजी बनलेली आहे. हे सगळं माझ्या स्वयंपाकाची तयारी झाली. आता फक्त मला मुलांना तयार करायचे आणि स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे. चला पिल्लू, चला बरं पटकन तुम्ही आता ब्रेकफास्ट करून घ्या आणि चला परत स्नान करून तयार व्हायचंय आपल्याला. छान आहे. आले पिल्लू, चल ना ड्रेस घाल ना पिल्लू लवकर. आल्या चला हो, चला रेडी हो, चला अंघोळ झाली, छान केली. बघू बसतात. बघ माझे पिल्लू किती गुड बॉय झाला, स्वतः रेडी पण व्हायले. नाही छान व्हायला यायले घालतात. व्यवस्थित गुंड्या लाव देवेश. थांब अरे पिल्लूचा स्पोर्ट्सचा ड्रेस आहे ना. पिल्लूला स्वतःची कामं स्वतः करायला आवडते हो ना. मग प्रज्ञेश मदत करू का मी? दादाला करायला देऊ का? तू पण घातलाच होता ना जम्बो मध्ये असताना देवेश असा ड्रेस. मस्ती नाही देऊ, लाईट होते, मस्ती नाही करायची. देवेश मस्ती नाही, लेट होते स्कूलला. चल लवकर रेडी होते त्याला. चल देवेश बघ किती वाजले, बघ 10 मिनिट राहिलेत. टेस्टी आहे. दुसरं कडक नाही ते खाऊन बघ ना मग पिल्लू. टेस्टी आहे. ओके खा मग. बाबांना पण सकाळी बघू कसा पेंट लावला, व्यवस्थित लावला. तर बाबांची पण नाश्त्याची जेवणाची हीच वेळ असते. प्रज्ञेश रोजही बाबांसोबत मस्त शेअर करतो आणि जेवतो.
माझे पिल्लू एवढे लकी आहेत की त्यांना बाबांसोबत सकाळी सकाळी दर्शनाला जाता येते, त्यांच्यासोबत जेवता येते, त्यांच्यासोबत मस्त हसत खेळत माझ्या मुलांचा एवढा छान वेळ जातो सकाळचा की कधी शाळेची तयारी होती त्यावरनं घाईघाईमध्ये कळत पण नाही. पिल्लू देऊ का? देत्या. तुला सायकल का? तुला गिफ्ट. माय गॉड, गिफ्ट काय देणार? रिटर्न गिफ्ट एवढं मोठं सायकल मागत आहे. हे गिफ्ट काय सांगू का? हा, 10 रुपयाचं कार्ड. मला बर्थडेचं नाही झालं ना. चल लवकर विश कर हॅपी बर्थडे, मग शाळेत जाईल. बाबा, आता तू किती वर्षाची झाली? नाही एवढ्या लोक 49 करायला 25 रे. मारायचं नाही. नो बर्थडे बॉम्ब. एक झालं. नाही तुझे राहिलेले पण द्यायला मम्मी. बाय प्रज्ञेश. ए चल वेळ होत. चल